हॅलो फ्रेंड्स, मी आम्रपाली गजानन तुरुकमाने खिल्लारे घेऊन येत आहे माझ्या वाचनप्रेमी या युट्यूब चॅनलवरती सरश्री यांचे विचार नियम द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स हे पुस्तक. या पुस्तकामध्ये जीवन जगण्याची कशी कला आहे आणि जीवन कसं जगायचं याविषयी सांगितलेलं आहे. तर आपण हे बुक ऑडिओ स्वरूपामध्ये ऐकणार आहोत. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपण सर्वांनी मागील भागात पाहिलं होतं. समजा जर आपल्या घरी 3 डबे आहेत आणि त्या 3 डब्यांमध्ये वेगवेगळ्या वस्तू भरलेल्या आहेत. तर एका डब्यात आपण तांदूळ भरलेले आहेत, तर दुसऱ्या डब्यात गहू भरलेले आहे आणि तिसऱ्या डब्यात तांदूळ आणि गहू भरलेले आहे. तर मग यातील तांदूळ भरलेल्या डब्याचा नळ सोडला तर तांदूळच मिळतील, गव्हाच्या डब्याचा नळ सोडला तर ते गहूच मिळतील. हे स्पष्ट आहे. जे लोक सत्कृत्य करतात त्यांच्याच बाबतीत आपत्ती दैन्य का संभवतं, त्यांच्या बाबतीतच वाईट का घटना घडतात, असे प्रश्न लोकांच्या मनात येतात. इथं तांदूळ म्हणजे काय आहे? सत्कर्माचं फळ आहे आणि गहू म्हणजे काय? दुष्कर्माचं फळ समजायचं. एखादी व्यक्ती तांदळाच्या डब्यात वरून गहू दुष्कर्म टाकत आहे, परंतु तिच्या डब्यातून तरीही तांदूळच सत्कर्म बाहेर पडत आहे, तर दुसरी व्यक्ती गव्हाच्या डब्यात वरून तांदूळ टाकत आहे, तरीही त्या डब्यात गहूच खाली पडत आहे. आता तांदळाच्या डब्यात वरून गहू टाकणारा म्हणजे दुष्कर्म करणारा माणूस सर्वांना दिसतो, तरीही त्या डब्याच्या नळातून तांदूळच बाहेर येतात. याचाच अर्थ दुष्कर्म करूनही तो माणूस सुखी समृद्धी दिसतो आणि वरून गहू टाकत आहे हे दिसत असूनही सर्वत्र त्याचा जय जयकार होतो. अशा माणसाची आंतरिक अवस्था काय आहे, त्याच्यात कोणते गुण आहेत हे आपणास ठाऊक नसतं. वाईट व्यक्ती काही चांगले गुण असतील तर त्याचं फळही त्याला चांगलंच मिळणार आहे. तिसऱ्या डब्यामध्ये गहू आणि तांदूळ दोन्ही मिसळलेले आहेत. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चांगली आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी असतात आणि त्याचं फळ मिळतानाही दिसतं. म्हणून तिसऱ्या डब्यातून गहू बाहेर पडणार की तांदूळ हे आपण कोणत्या गोष्टीसाठी आणि कशी प्रार्थना करतो यावर अवलंबून असतं. प्रार्थना हेही एक कर्मच आहे बरं का. त्यामुळे प्रार्थना करून आपण चांगल्या फळाला आमंत्रण देऊन आकृष्ट करायचं असतं. या उदाहरणावरून चांगल्या व्यक्तीबाबत वाईट व वाईट व्यक्तीबाबत चांगलं का होतं हे आपल्या लक्षात येईल. आज वर्तमान काळात आपण डब्यात कोणतं कर्म टाकायचं हेही आपल्याला कळेल. वर्तमानात तांदळाच्या सत्कर्म डब्यात तांदूळ घालायचे आहेत की गहू, दुष्कर्म हे आपणच आपलं ठरवायचं आहे, कारण ही निवड करणं सर्वस्वी आपल्या हाती आहे. या उदाहरणावरून आपल्या जीवनात जे काही घडत आहे ते पूर्वी दिलेल्या चुकीच्या आदेशांचा परिणाम आहे हे लक्षात येईल. आज जे जीवन आपण कंठत आहोत ते महत्वाकांक्षा आणि भयाच्या आधारित व्यतीत होत आहे. यापूर्वी काही बाण धनुष्यातून सुटले आहेत, म्हणजे काही नकारात्मक गोष्टी ज्या आहेत, नकारात्मक विचार आपण केलेले आहेत, त्यामुळेच आज आपण आपल्या जीवनामध्ये अशा चांगल्या वाईट घटना घडतात हे लक्षात ठेवायला हवं. आता 6 क्रमांकाचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. भूतकाळात आम्ही जे नकारात्मक विचार केले, जे चुकीचे बाण सोडले, त्यासाठी आपण आज काय करू शकतो? हा प्रश्न खरोखरच आहे बरं. जर माणसांनी भूतकाळामध्ये बऱ्याच काही चुका केलेल्या असतील तर त्या चुकांचं परिमार्जन करण्यासाठी आपण काय करू शकतो हे याच्यामध्ये सरश्रीनं उत्कृष्टपणे सांगितलेलं आहे. पहा, भूतकाळातील विचारांच्या परिणामांपासून वाचण्यासाठी प्रत्यक्षात तुम्ही काहीच करू नका, मात्र आज मला काय पाहिजे, कोणते आदेश द्यायचे आहेत या गोष्टीचं तुमचं संपूर्ण लक्ष असायला हवं. अज्ञानवश त्यावेळी काही चुकीचे आदेश तुमच्यात दिले गेले. माझ्या आयुष्यात असं व्हावं, तसं व्हावं, हे मिळावं, ते मिळावं. पण आता जे आहे त्यावर सर्वप्रथम काम सुरू करायला हवं. जे योग्य आहे तेच करायला हवं. तुमच्या हातून जर दुधाची बाटली पडून ती फुटली तर मग आता पहिल्यांदा तुम्ही काय करणार? ती परत जोडली तर जाऊच शकत नाही. याचाच अर्थ जोडण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे. त्यावेळी करण्यायोग्य पहिले काम म्हणजे काचा गोळा करणं आहे. ते आधी सुरू करायला हवं. पूर्वींच्या चुकीच्या आदेशामुळे काही चुकीच्या गोष्टींनी जीवनात प्रवेश केला आहे. आता मात्र तुम्हाला जे हवे त्याचाच आदेश द्यायला हवा. जीवनात काही चुकलं, लोक काहीही येऊ, चुकीचे लोक येऊ आणि चुकीचे लोक आल्याने तुम्ही त्रासलेले, वैतागलेले असता. उदाहरणार्थ, खाष्ट सासू मिळाली, आपलाच तोरा मिळवणारी सून मिळाली,
पती पत्नी, शेजारी पाजारी, बॉस असे सर्व चुकीचे लोक तुमच्या चुकीच्या आदेशामुळे आलेले आहेत, हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. अज्ञानात लोक बरीच चुकीची कामं करतात. टीव्ही बघताना एखादं लग्न न झालेली मुलगी म्हणते, मला जर अशी सासू असं टोचून बोलली ना, मी तिला तोंडावर उत्तर देईल, तिला चांगलंच वठणीवर आणेल. पण असा चुकीचा आदेश देऊन नकळत ती मुलगी खाष्ट सासूला आकर्षित करीत आहे, हे तिला माहीत नसतं. जर एखादी सासू मालिका बघून माझ्या सुनेनं जर असं केलं तर मी आधीच तिला पकडीन असं म्हणत असेल, तर नकळत ती तशा सुनेला आकर्षित करीत असते. असा याचा अर्थ होतो की लोक टीव्ही मालिका बघून अर्थाचा अनर्थ करतात, एकमेकांविषयी गैरसमज करून घेतात. आधी जे बाण हातातून सुटले आहेत त्यांची चिंता सोडा, म्हणजे गतकाळात ज्या चुकीच्या गोष्टींची निवड झाली आहे ते पूर्णपणे विसरून जायला हवं. बघा, आपल्याला खूप सुंदर सांगितलेलं आहे. जर आपण भूतकाळामध्ये भरपूर चुका केलेल्या आहेत, जर आपल्याला पुढे जायचं असेल आणि चांगलं सक्सेस व्हायचं असेल, तर भूतकाळ पूर्णपणे मागं सोडून आपल्याला जे नवीन आयुष्याची आजपासूनची सुरुवात करायची आहे. म्हणजे काय होईल, ज्या चुकीच्या गोष्टीची निवड झाली आहे त्या पूर्णपणे विसरून जायला हवं. त्याची फळं, त्याचा परिणाम तुम्हाला आता मिळालेलेच आहेत. तुमच्या आयुष्यावर कोणत्या बाणाचा कसा परिणाम होतो हे अनेकदा तुम्हाला कळतही नाही. तुम्ही असे काही विचार केले, आदेश दिले, प्रार्थना केल्या, त्यामुळे आज आजारी पडतात. पण इथून पुढे मात्र पूर्ण विचार करूनच काम करायला हवं. विचारपूर्वक नवीन आदेश द्यायला हवे. समजा तुम्ही उलटसुलट पचायला जड असं काही खाल्लं असेल आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल, तर आता नवीन आदेश असा असायला हवा, यापुढे मी निरोगी स्वस्थ राहायचं आहे. त्यामुळे माझ्या पोटात पचनशक्तीत दगड सुद्धा पचवू शकेल इतकी ताकद असावी, जी कोणत्याही परिस्थितीत संतुलित राहील. असं जेव्हा जेव्हा होईल तेव्हा जुन्या बाणांचा थोडाही परिणाम आपल्यावर जाणवणार नाही. जुन्या बाणांमुळे कदाचित पोट दुखेल, पण तुम्ही मात्र इतके सशक्त झालेले असाल की ते दुखणेही सहजपणे पेलाल. काही त्रास झाला तरी कळणार नाही. अशा प्रकारे तुम्ही ध्यानात परिपक्व होताच त्रासदायक घटनेचाही आनंद घेऊ शकाल. यानंतर पूर्वी जे घडलं याचा विचार न करता आता पुढे काय होऊ शकतं यावर लक्ष केंद्रित करायला हवं. असं केल्याने विचार नियमांचा अधिकाधिक फायदा तुम्ही घेऊ शकाल. आता पुढचं पाठ बघायचं आहे आपल्याला. अध्याय पाहायचा आहे. अध्याय क्रमांक 9 आहे आणि विचारसूत्र आहे 4. अध्याय क्रमांक 9 विचारसूत्र आहे 4. हे जग तसं नाही जसं आपल्याला दिसतं. हे जग तसं नाही जसं आपल्याला दिसतं, तथापि असं आहे जसे आपण आपले विचार असतात. हे जग तसं नाही जसं आपल्याला दिसतं, तथापि असं आहे जसे आपले विचार असतात. आजवर आपल्या जीवनात जे घडत आले ते खालील कारणानेच: आपल्याद्वारे दिलेले सकारात्मक आदेश, भूतकाळात केलेले सकारात्मक विचार, आपल्याद्वारे दिलेले नकारात्मक आदेश, भूतकाळात केलेले नकारात्मक विचार, आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते याच कारणांमुळे. आपली प्रार्थना म्हणजे सर्वोच्च आदेश. विश्व आपल्याला जे काही परत देतं ते म्हणजे गुणाकार ऑर्डर. चला तर मग आपण प्रथम सर्वोच्च आदेश म्हणजे काय हे समजून घेऊया. आयुष्यात घडणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक घटना घडतात, तसे विचार केल्यानेच घडतात, ते आता आपल्याला लक्षात आलेलंच असेल. यानंतर आपल्या जीवनामध्ये जे काही नकारात्मक घडू शकतं ते उच्चतम प्रार्थनेचं मूर्त स्वरूप आहे हे जाणून घ्यायला हवं. तुम्ही जर प्रार्थना केली असेल माझी लवकर प्रगती होईल, तर ती प्रार्थना आपल्यासाठी आव्हानही ठरू शकेल, जेणेकरून आपल्यातील क्षमता वाढवून लवकर आपण प्रगतीचं शिखर गाठावं अशी नियतीची इच्छा असते. पण त्या आव्हानाने आलेल्या दबावाला कदाचित आपण नकारात्मक समजलं असावं. त्याचप्रमाणे आपण केलेल्या प्रार्थनेमुळे तशा घटना समोर आलेल्या आहेत हे वास्तव देखील माणसानं स्वीकारायला हवं. आपण नियतीला जे आदेश देतो त्यापेक्षा कित्येक पटीने ती आपल्याला देते. यालाच गुणाकार ऑर्डर असं म्हणतात. हे समजण्यासाठी आपल्याला खूप महत्वपूर्ण असलेलं विचारसूत्र ज्ञात असायला हवं. जग तसं नाही जसं आपल्याला दिसतं, जग असं आहे जे आपण आहोत. याचाच अर्थ आपण जगाविषयी जसे विचार ठेवतो तसंच ते आपल्याला दिसतं. आपण नेहमीच अशा घटना आकर्षित करतो ज्या स्वतःचं दर्शन घडवतात.
त्या आपल्याला उणिवा दाखवतात, कमतरतेकडे निर्देश देतात. त्या घटना म्हणजे जणू काही आरसाच आहे. ही गोष्ट समजण्यासाठी एक महत्वपूर्ण नियम समजून घेऊया. हे जग तसं नाही जसं आपल्याला दिसतं. जग असं आहे जसे आपण आहोत. या सूत्राच्या आधारालाच आणखी एक सूत्र जोडलं गेले. हे जग म्हणजे आपल्या प्रार्थनेचं उत्तर प्राप्त करण्यासाठी आणि आपल्यातील उणिवा दाखवण्यासाठीची सुंदर व्यवस्था आहे. हे जग म्हणजे आपला आरसा. हा संसार, आपल्या आसपास वावरणारे लोक, दररोज प्रत्येक घटनेमुळे निर्माण होणारे विचार, हे विचारच आपल्याला वैचारिक साचा ठरवतात. आपले विचार आपल्या विश्वाला आकार देतात. ही गोष्ट आपण अधिक विस्तृतपणे समजून घेऊया. लोक आपल्याला मदत करीत नाहीत अशी जर आपली तक्रार असेल तर आपण नक्कीच स्वतःला मदत करत नाही याचा अर्थ होतो. तुम्ही इतरांशी वाईट वागतात असं नव्हे, तर स्वतःशी योग्य व्यवहार करत नाही. परंतु नियतीच्या मान्यता आपल्याच विचारांनी निर्माण झाल्या आहेत त्या कित्येक पटीने परत करते. जगात खूप भ्रष्टाचार आहे. यावर जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर लक्षात येईल लोक तुमच्याशी योग्य व्यवहार करत नाही. याचाच अर्थ तुम्हीच तुमच्या विचारांद्वारे या गोष्टींना आमंत्रित केलेला आहे. या नियमानुसार जगात भ्रष्टाचार आहे असा जितका विचार तुम्ही कराल तितके अधिक पुरावे तुम्हाला मिळतील आणि तशाच घटना तुमच्या जीवनात आकर्षित होतील. दृढ विश्वास ठेवून निसर्गात भ्रष्टाचारांच्या विचारांचं बीज तुम्ही पेरलं तर जीवनात तसंच ते तुम्हाला येईल. म्हणून तिसरा आणि चौथा विचार नियम समजून घेऊया. आपलं लक्ष भ्रष्टाचारावर केंद्रित न करता प्रामाणिकपणावर ठेवा. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपल्या सानिध्यात असलेले सगळेच लोक प्रामाणिक आणि इमानदार आहेत. शाळा कॉलेजात हे नेहमीच दृश्य आहे. एखादे शिक्षक शिकवत असताना काही विद्यार्थी शांत असतात तर दुसरे शिक्षक येतात तेव्हा मात्र वर्ग डोक्यावर घेतात. याचं कारण काय असू शकतं? शिक्षकांच्या मनात त्यावेळी कोणते विचार आहेत? त्यांचं स्वतःबरोबरचं वर्तन कसं आहे? पहिले शिक्षक आपल्या अंतरंगातला आवाज ऐकतात. त्याच्यासाठी जग म्हणजे जणू आरसाच असतं, म्हणून इतर लोकही त्यांचं ऐकतात. त्याउलट दुसरे शिक्षक स्वतःबद्दल समर्पित प्रामाणिक नसल्याने इतर लोक त्यांना गांभीर्यानं घेत नाही. अशा प्रकारे आपण पाहिलं बाहेर ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्या सर्व आपल्याला अंतरंगातील मनोभावेचा आरसाच आहे. म्हणून जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करेल तेव्हा अंतरंगामध्ये डुबकी मारण्याची ही सुसंधी आहे असं समजायला हरकत नाही. या संधीचा फायदा घेऊन आपण स्वतःला कुठे कुठे दुर्लक्षित करत आहोत याचा प्रथम शोध घ्यायला हवा. आंतरिक रूपात स्वतःकडे दुर्लक्ष करायचं जेव्हा आपण बंद कराल तेव्हाच बाह्य जगात परिवर्तन घडण्याची दाट शक्यता असते. या विचारसूत्राशी एक सिद्धांत जोडलेला आहे. आपण विश्वात जे विचारांचे जे बीज पेरतो ते अनेक पटीने वाढून परत येतं. एका फळात किती बिया आहेत हे तुम्ही पाहू शकता, परंतु एका बियामध्ये किती फळं आहेत हे तुम्ही कधी जाणून घेऊ शकत नाही. याचाच अर्थ जे बीज तुम्ही पेराल त्यातून जी फळं मिळतील ती कित्येक पटीने वाढून मिळतील. कारण निसर्ग नियम सांगतो प्रत्येक बीजापासून कित्येक पटीने फळं मिळतात. मग ते बीज चांगुलपणाचं असो वा वाईटपणाचं. नियती तुमची पात्रता ठरवत नाही. तुम्ही जे तिला दान करता ते स्वीकारून अनेक पटीने वाढवून तुम्ही परत करते. तुम्हाला जर नियतीला चांगुलपणा, प्रेम आणि विश्वास बीज दिलं तर संपूर्ण विश्वही तुम्हाला ह्या गोष्टी देत असल्याचा अनुभव येईल आणि ते सुद्धा कित्येक पटीत. त्याचप्रमाणे तुम्ही जर नियतीला द्वेष, ईर्ष्या, घृणा याचं दान दिलं तर त्या गोष्टी अनेक पटीने वाढून तुम्हाला परत मिळतील. जीवनात आपली सगळी देवाणघेवाण केवळ स्रोताशीच होत असते. आपण जे काही देतो ते नियतीला देतो व आपल्याकडे जे काही येतं ते ईश्वराकडून, त्या स्रोताकडून येत असतं. एखाद्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत ते पोहोचतं इतकंच. माणूस दोन्ही परिस्थितीत नाखुश असतो. पहिल्यात त्याला त्याच्या इच्छेनुसार मनासारखे परिणाम दिसून येत नाही, दुसऱ्यात त्याच्या मनासारखे परिणाम प्राप्त होतात. पण जेव्हा त्याच्या मनासारखे परिणाम घडतात तेव्हा त्याच्याकडून एक चूक होते. ज्या माणसाद्वारे त्याची इच्छापूर्ती होते
त्यालाच तो स्रोत समजू लागतो. परिणामी त्यानंतरही त्याच माणसाकडून मदतीची अपेक्षा करू लागतो आणि ज्यावेळी मदत मिळत नाही त्यावेळी तो मात्र नाराज होतो. एका माणसाला त्याचा भाऊ वेळोवेळी मदत करत असतो. आपण एक उदाहरण पाहूया कसं. एका माणसाला त्याचा भाऊ वेळोवेळी मदत करत असतो, पण एके दिवशी अचानक त्यानं मदत करणं थांबवलं. यावर त्याची प्रतिक्रिया अशी होती, माझा भाऊ माझ्याशी असं वागेल हा विचारही मी स्वप्नात केला नव्हता. त्याचप्रमाणे एखाद्या मुलाला त्याच्या वडिलांची संपत्ती इस्टेट मिळाली नाही तर तो वडिलांचा तिरस्कार करू लागतो, कारण आपल्या नातेवाईकांना स्रोत समजण्यामुळे असं घडतं. वरील उदाहरणाचा आशय पुढील प्रमाणे समजून घेऊया. आपण जेव्हा पाण्यासाठी नळ सोडतो तेव्हा नळ आपल्याला पाणी देतं का? नाही. नळ फक्त माध्यम आहे, स्रोत कुणी वेगळाच आहे. आपण अनेक नळांमधून पाणी घेऊ शकतो, परंतु सर्वांचा मूळ स्रोत एकच आहे, ते म्हणजे इमारतीवरची टाकी. पण हे लक्षात न आल्याने त्याच नळातून पाणी यावं ही अपेक्षा आपण करतो. वास्तविक पाण्याच्या स्रोताकडून पाणी मिळण्याची अपेक्षा ठेवली तर आपल्याला अपेक्षाही अधिक पाणी मिळू शकतं. यासाठी स्रोताकडून मिळण्याची अपेक्षा ठेवा, माध्यमाकडून नव्हे, असं सामान्य बुद्धी सांगते. कारण स्रोताकडे सर्व काही भरपूर आहे. तुम्ही घेता घेता थकून जाल, पण स्रोत मात्र देताना कधीही थकणार नाही, कारण त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीचं विपुल भांडार आहे. म्हणून माणसांनी आपल्याला जे हवं आहे ते आधी द्यायला शिकलं पाहिजे. त्यामुळेच ते कित्येक पटीने वाढून आपल्याकडे येईल. आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते आधी इतरांना मिळवून देण्यासाठी मदत करा. आपल्याला नोकरी हवी असेल तर एखाद्या गरजवंताला नोकरी मिळण्यासाठी सहाय्य करा. तुम्हाला स्वतःसाठी वेळ हवा असेल तर इतरांचा वेळ वाचवण्यासाठी तसेच वेळेचं नियोजन करण्यासाठी मदत करा. चला पुन्हा एकदा चौथ्या विचारसूत्राकडे वळूया. जग तसं नाही जसं आपल्याला दिसतं. जग असं आहे जे आपण आहोत. याचाच अर्थ आपण जगाविषयी जसे विचार ठेवतो तसंच ते आपल्याला दिसतं. कित्येकदा लोक आयुष्यभर तक्रारीच करत राहतात. आपल्या अपयशाचं खापर ते नातेवाईकांवर, सहकार्यांवर आणि मित्रांवर फोडतात. आपलं विश्व एखाद्या स्किन प्रमाणे असतं, ज्यावर आपण आपले मानसिक दबाव, उणिवा, द्विधा मनस्थिती यासारख्या गोष्टी प्रदर्शित करतो. अशा प्रकारे ज्या गोष्टी आपण प्रदर्शित करतो त्यांचंच हे जग प्रतिबिंब आहे. कारण संसार एक पडदा आहे ज्यावर आपण आपले गुण, द्विधाभाव आणि कमतरतेचं प्रक्षेपण करतो. अशा प्रकारे आपल्याला तेच विश्व दिसू लागतं जे वास्तवात आपल्याद्वारे प्रक्षेपित चित्रांचं प्रतिबिंब असतं. तेथे तर कोणतंही स्थायी विश्व नसून आपल्याद्वारे निर्मित असंच विश्व असतं. दैनंदिन जीवनात आपण सतत आपल्या विश्वाला आकार देत असतो. लोक, वातावरण, ऋतू, परिस्थिती या प्रत्येक गोष्टीत आपण त्याचा अनुभव घेतो. आपल्या अनुभूतीद्वारेच प्रत्येक जण आकार घेत असतो. वास्तविक या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या डोक्यात खोलवर विद्यमान असलेलं गोष्टीचंच प्रक्षेपण असतं. हे आणखी एका उदाहरणाने समजून घेऊया. लोक वचनबद्ध नाहीत अशी तुमची तक्रार असते. याचाच अर्थ आपण स्वतःशीच वचनबद्ध नसतो. जगात अनेक लीडर्स, नेते असे आहेत त्यांच्याविषयी लोकांच्या मनात आदर, प्रेम असतं, कारण ते महान लोक स्वतःशी पूर्णपणे वचनबद्ध, एकनिष्ठ असतात. त्यामुळे लोकही स्वतःहून त्यांच्याशी वचनबद्ध आणि एकनिष्ठ असतात. या सर्व गोष्टी समजून घेऊन आपण जर सजगतेनं दैनंदिन जीवनाचं निरीक्षण केलं तर आपल्या अंतर्यामी नेमकं काय चाललं हे ज्ञात होईल. असं केल्याने आपला दृष्टिकोन बदलेल आणि विकृतीतून मुक्त होण्याची शक्यता आपणास अधिकाधिक विकसित होती. त्यानंतरच आपण प्रत्येक गोष्टीकडे उच्च दृष्टिकोनातून सर्वसमावेशक दृष्टीनं पाहू शकाल. अशा प्रकारे चौथा विचार नियम आपल्याला इतरांवर दोषारोप करायचे नाहीत हेच शिकवतो. आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता ती आपल्या जीवनात वृद्धिंगत होते. केवळ स्रोताशी संपर्क साधणे सर्व दोषांचा निचरा होईल. कपडे धुण्यासाठी आपल्याला साबणाचा उपयोग करायचा असेल, प्रथम त्यावरील आवरण काढावं लागेल.
त्याचप्रमाणे मनावरील दुःख आणि दोषरूपी आवरण आपल्याला काढावं लागेल. त्यासाठी इतरांना दोष न देण्याची कला शिकावी लागेल. तेव्हाच आपण स्वतःला उत्कृष्ट बनवू शकाल. समोरच्या मध्ये आपण जे बघत असतो वास्तविक ते सर्व आपलंच प्रतिबिंब आहे, ही गोष्ट आपण ध्यानात घ्यायला हवी. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल सतत तक्रार करतो तेव्हा पितळ बनतो. खरं तर या उलट व्हायला हवं. चुंबक बनल्यानंतर आपल्याला आनंद गवसतो. चुंबक बनल्यानंतर आपल्याला आनंद गवसतो.